करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज या व्याख्यानमालेचा 103 सत्र आपण या ठिकाणी सुरू करतोय. माइंडसेट आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यामधला आजचा एक अत्यंत महत्वाचा विषय आपण घेतोय तो आहे टाइम मॅनेजमेंट. म्हणजे 24 तासाचं वेळापत्रक जे आपलं आहे ते कसं आपण या ठिकाणी मॅनेज करायचं, आपले 24 तास कसे वापरायचे, हा आपला या ठिकाणी आजचा महत्वाचा विषय आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, लक्षात आपण याच्यावरची चर्चा पुढे चालू ठेवूच, पण तोपर्यंत मला या ठिकाणी एक प्रश्न ज्यांना शक्य आहे त्यांनी लक्षात घ्या. पाठीमागचे काही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षापासून करिअर कट्ट्यासोबत आपण आहात. काही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत, काही रेग्युलर या ठिकाणी करिअर संसदेचे मेंबर राहिलेले आहेत. आणि आपण एक रूल फॉलो केला होता की डिजिटल वेलनेस म्हणजे आपल्याला आपला मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे. कालच्या रविवारी प्रत्येकाला या आठवड्याचा तुमचा रिपोर्ट आला असेल की ऍव्हरेज या आठवड्यामध्ये तुम्ही किती मोबाईल वापरलेला आहे, स्क्रीन टाइम तुमचा जो आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी फक्त आपले जे काही स्क्रीन टाइमचे हे आहे स्क्रीनशॉट आहे ते चॅटबॉक्समध्ये टाका. म्हणजे काय आपण रुटीन फॉलो केलं हे थोडंसं प्रॅक्टिकली बघता येईल की बाबा आपण हे सगळं करतो आहोत, पण त्याची कंटिन्युटी काही लोकांनी ठेवलेली आहे का अजून हे बघता येईल. ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी लक्षात घ्या. तर आपण 24 तासाचं वेळापत्रक ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही धीरूभाई अंबानी, सचिन तेंडुलकर, इलॉन मस्क, रतन टाटा आता होते आपल्याकडं, ठीक आहे, किंवा या ठिकाणी आता नरेंद्र मोदी असतील पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्या सगळ्यांच्या मध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, तिथं सगळीकडे आपण सारखे आहोत. लक्षात घ्या. आणि ती गोष्ट काय की प्रत्येकाला 24 तास मिळतात, एकही मिनिट कमी जास्त मिळत नाही. लक्षात घ्या. हे एक गोष्ट अशी आहे की जिथं आपण सगळे सारखे आहोत आणि जिथं आपण या ठिकाणी स्वतःला या ठिकाणी सिद्ध करू शकतो, स्वतः या ठिकाणी तिथं आपल्याला योग्य पद्धतीने दिशा देऊ शकतो. आता वेळ नेमका जातो कुठं? मी ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं की स्क्रीन ज्यांना शक्य आहे त्यांनी शेअर करा म्हणून सांगितलं, तसं तर आपण या ठिकाणी करिअर कट्ट्याच्या करिअर संसदेच्या ग्रुपवर तुमच्याकडून स्क्रीन टाइम शेअर करून घेतले होते. पहिले 90 दिवस केले, काही लोकांनी वर्षभर केले, 52 आठवडे, आणि त्यातनं या ठिकाणी आपण प्राइस दिले. ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण ते सातत्य आहे का हा देखील एक महत्वाचा भाग आहे. लक्षात घ्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी त्या 7 ते 8 वेगवेगळ्या पद्धतीच्या सायंटिफिक मेथड बघणार आहोत की ज्यातनं टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी वेगवेगळे लोक कशा पद्धतीने करतात. एक प्रोडक्टिव्ह डे कसा प्लॅन करायचा हे आपण बघणार आहोत. हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये दिरंगाई कशामुळे होते, त्यावर कशी मात करायची, मोबाईल, सोशल मीडिया आणि टाइम वेस्टर जे काही आहेत त्यापासून स्वतःला कसं कन्वर्ट करायचं या गोष्टी आपण बघणार आहोत. म्हणजे आपण ज्या गोष्टी बघितल्या की सगळ्यांच्याकडे 24 तास आहेत, 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिट जास्त नाही. पण एलॉन मस्क ऍट अ टाइम 4 कंपन्या चालवतो, सचिन तेंडुलकर 40,000 धावा बनवतो, एपीजे अब्दुल कलाम इतकी पुस्तकं लिहितायत. लक्षात हे कसं शक्य आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम जर बघितलं तर हे कसं शक्य आहे? त्यांच्या मिळालेल्या आयुष्यामध्ये इतक्या छोट्या त्यांना जे वय मिळालं त्या वयामध्ये त्यांनी इतकं सगळं कसं केलं? या सगळ्याचा हिशोब लावणं बऱ्याच वेळा आपल्याला अडचणीचं होतं. हे लक्षात घ्या. म्हणजे मी दरवेळा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला किंवा महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी काही मेसेज व्हॉट्सअपला येत असतात की इतक्या डिग्री आहे, इतकं हे काम केलं, इतकं सगळं केलं आणि आयुष्याचं वय इतकं आहे, तर कसं हिशोब लावायचा? लक्षात का? कारण त्यांनी ज्या पद्धतीनं वेळेचा वापर केला तो वेळेचा वापर आपल्याला या ठिकाणी अनाकलनीय असा वाटतो. हे लक्षात. त्याच्यामध्ये सरासरी आपण या ठिकाणी एक टेंटेटिव्ह आयुष्याचं गणित बघू. आपण आपलं आयुष्यमान हे 70 वर्ष ऍव्हरेज पकडू आपण. हे लक्षात घ्या. आणि या 70 वर्षाच्या ऍव्हरेज आयुष्यमानामध्ये स्क्रीन टाइम किती आहे आपला ऍव्हरेज आत्ताचा जर बघितला तर कमी जरी झाला असेल तर लक्षात साधारणतः 6 तास. हे लक्षात घ्या. 6 तास 45 मिनिटं म्हणजे स्टॅटिस्टिक सांगते. हे लक्षात घ्या त्याच्यावरती. आणि मग याच्यात काय आहे की दरवर्षी सोशल मीडियावर 2,500 तास. किती? 2,500 तास. म्हणजे साधारणतः 100 दिवस 3.3 महिने आपण या ठिकाणी सोशल मीडिया खर्च करतो. आयुष्य साधारणतः तुमचं 70 वर्षाचं आहे, 23 वर्ष आपली झोपेत जातात, 10 वर्ष काम करण्यात जातात, टीव्ही मोबाईलसाठी 11 वर्ष जात आहेत. हे लक्षात घ्या. ऍव्हरेज आताच्या बघितल्या पद्धतीनं. खाणं पिणं असेल बाकीच्या गोष्टीसाठी 4.5 वर्ष आणि ट्रॅफिक आणि प्रवासामध्ये 4 वर्ष जातात. हे लक्षात घ्या. माझी प्रवासामध्ये जास्त जात आहेत कारण प्रवास माझा जास्त असल्यामुळे. लक्षात. मग उपयोग तो प्रोडक्टिव्ह टाइम किती मिळाला तुम्हाला? तर तुम्हाला प्रोडक्टिव्ह टाइम मिळाला फक्त 9 वर्षाचा. या सगळ्या गोष्टी 70 वर्षातले 9 वर्ष निघतात. हे लक्षात.
जर समजा बँकेनं, ते जुनं उदाहरण आहे आपल्याला सगळ्यांना माहित असेल, बँकेनं रूल लावला तुम्हाला की दररोज 84,400 रुपये मी तुम्हाला देणार आहे, संध्याकाळपर्यंत संपवायचे नाही तर उरलेले परत घेणार आहे. हे लक्षात. तर भरपूर या ठिकाणी खर्च केला असता आपण दररोजचा, लक्षात घ्या. हे तसंच आहे, दररोज आपलं या ठिकाणी निसर्गाने दिलेलं एक चक्र या ठिकाणी रिसेट होत असतं. प्रत्येकाला या ठिकाणी 84,600 सेकंद दररोज मिळत असतात, लक्षात घ्या. पण ते दररोज न लक्ष देता आपण खर्च करतो, ते निघून जातात, संपून जातात. वेळेचं गंमत अशी आहे, लक्षात घ्या. 3 महत्वाचे रूल टाइमच्या बद्दल. काय? सगळ्यांना सारखी मिळते, एकमेकांची आपल्याला या ठिकाणी ती वापरता येत नाही, म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल आहे, नॉन रिप्लेसेबल आहे. ती आज राहिलेली उद्या घेता येते का? अजिबात घेता येत नाही, हे लक्षात त्याच्यामध्ये. म्हणजे दररोजच्या दररोज तुम्हाला या ठिकाणी काय करायला लागणार आहे? वापरावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे 3 गणित वेळेची महत्वाची, की 84,400 सेकंद म्हणजे 1440 मिनिट आणि 24 तास आहेत आपले एका दिवसाचे. एका आठवड्यामध्ये 168 तास आहेत. एका वर्षामध्ये 8,760 तास आहेत, लक्षात घ्या. आणि 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला 6,13,200 तास मिळणार आहेत, जे सगळ्यांना सारखे मिळणार आहेत. किती वेळ कमी आहे याचा विचार करा पाहिजे. म्हणजे भरपूर आहे भरपूर आहे आपण म्हणतो, पण हा वेळ किती कमी याचा विचार करा सगळं त्याच्या बाबतीत. मग आपला वेळ नेमका जातो कुठं? म्हणजे 7 ते 8 तास झोपेत अशी जातात. दुर्दैवानं तुमच्यापैकी बरेच तरुण मी असे बघतो की त्यांची झोपच डिस्टर्ब झालेली आहे. कॉलेज असेल, अकॅडमिक्स असतील, त्यासाठी आपले साधारणतः 7 ते 8 तास, 6 ते 7 तास जात असतात. ट्रॅव्हलिंग 1-2 तासाचं दररोजचं तुमचं होत असणार आहे. जेवण, तुमची पर्सनल जे काही या ठिकाणी केअर असेल त्यासाठी 2 तास जातील. मोबाईल आणि सोशल मीडिया मी आत्ताच सांगितलं असं 5 ते 6 तास ॲव्हरेज आपला चाललेला आहे. टीव्ही असेल, OTT असेल, त्यासाठी पुन्हा ऍडिशनल 1-2 तास आपले जात आहेत, लक्षात घ्या. गॉसिपिंगसाठी 1 तास जातो असं इथं दिलेलं आहे, पण मला तो प्रोडक्टिव्ह वेळ वाटतो, कारण तुम्ही गप्पा तरी मारल्या पाहिजे, तुमचा संवाद कमी झालेला आहे, लक्षात त्याच्यावर बोलणार आहे मी परत पुढे अजून, लक्षात घ्या. अभ्यासाचा वेळ कमी झालेला आहे, व्यायामाचा वेळ कमी झालेला आहे, वाचन आणि ध्यानाचा वेळ कमी झालेला आहे. 90% विद्यार्थी साधारणतः आठवड्याला 30 तास लक्षात हे मोबाईलवर घालवतात आणि 10 ते 12 तास आठवड्याचा अभ्यासावर खर्च करतात. म्हणजे अभ्यासाच्या पेक्षा मोबाईलचा वापर जास्त आहे, लक्षात घ्या. आता 90% आकडेवारी थोडीशी तुमच्यावर अविश्वास व्यक्त केल्यासारखा होईल, हे लक्षात घ्या. पण हे प्रमाण जास्त लोकांचं आहे मोबाईलवर वापरण्याचं, आणि कमीत कमी लोक जी आहेत ती या ठिकाणी मोबाईलचा योग्य वापर करून आपल्या अभ्यासाला दिशा द्यायच्या आहेत, लक्षात घ्या. टाइम वेस्टर कुठले कुठले आहेत? एक पहिला सोशल मीडिया, लक्षात. कारणाशिवाय स्क्रोलिंग करत राहतो आपण. मल्टीटास्किंग, एकाच वेळेला या ठिकाणी कामं बरीच करत राहतो सगळे, त्याच्या बाबतीतनं आजचं काम उद्यावर ढकलणं, लक्षात. किंवा या ठिकाणी परफेक्शनिझम त्याला म्हणतात. ते परफेक्ट नाही करायचं, मला सगळं परफेक्टच लागतं म्हणून सोडून द्यायचं, हा एक भाग असतो त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, नो डे प्लॅनिंग. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी प्लॅन केला नाही डे, तर तो दिवस तुमचा योग्य पद्धतीने वापरला जाणार नाही, लक्षात घ्या. मग त्याची काही या ठिकाणी सायंटिफिक मेथड आहेत, त्या समजून घ्यायच्यात आपल्याला या ठिकाणी, लक्षात घ्या. की एक तातडीचे आणि काय म्हणतो की अर्जंट, नॉन अर्जंट अशी कॅटेगरी करू शकतो आपण, लक्षात घ्या. अर्जंट आहेत ते आत्ताच करायचे आहेत, जे अर्जंट नाही ते थोडंसं प्लॅन करायचे, कधी करायचे, काय करायचे, लक्षात. त्याच्या पद्धतीनं जे दुसऱ्याला देता येते ते दुसऱ्याला द्यायचे आहेत काम, लक्षात घ्या काही. आणि या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी टाळायच्या आहेत. म्हणजे महत्वाचे जे असतील त्याच्यामध्ये देखील 2 क्रायटेरिया, एक जे आत्ताच करायला पाहिजे ते डेडलाईनवर असणार, आणि दुसरं थोडंसं कमी महत्वाचं आहे, म्हणजे प्लॅन करावं लागेल. म्हणजे स्टडी असेल, हेल्थ असेल, गोल असेल, याच्यावर तुम्हाला प्लॅन करावं लागणार आहे चांगल्या पद्धतीने, लक्षात घ्या. डेलिगेट, जे काम दुसऱ्याला देता येतं, सगळ्यात महत्वाचा रूल, जे काम तुमच्यासाठी कोणी दुसरा करू शकतो, ऑप्शन उपलब्ध आहे, ते त्याला द्या. म्हणजे तुमचा वेळ तुम्हाला वापरता येईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी डिलीट, ज्या गोष्टी करायच्याच नाही त्या तुम्हाला टाळाव्या लागतील, हे लक्षात घ्या. हे समजून घेणं गरजेचं आहे. आता ते या ठिकाणी आपण पोमोडोरो टेक्निक जी आहे ती बघितलेलीच आहे. 25 मिनिटाचं काम, 5 मिनिटाचा ब्रेक, असे 4 स्लॉट झाले की परत 10-15 मिनिटाचा ब्रेक, हे लक्षात. यानं काय होतं की तुमचं या ठिकाणी एक एकाग्रता वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि थकवा कमी येतो. 25 मिनिटं वाचन केलं, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. 25 मिनिटाचं वाचन केलं, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. असे 4 स्लॉट झाले, 10-15 मिनिटाचा ब्रेक घ्या, थोडंसं फिरू द्या. तर 10-15 मिनिटात मोबाईल नका स्क्रोल करू. ब्रेक याचा अर्थ मोबाईल स्क्रोलिंग नाही, हे लक्षात घ्या. पहिला तुम्हाला या ठिकाणी त्या वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. टाइम ब्लॉकिंग जे आहे, इलॉन मस्कची मेथड काय, टाइम ब्लॉकिंग. त्यांनी ब्लॉक बनवलेले आहे. तो 5 मिनिटामध्ये या ठिकाणी ठरवतो की दिवसभराचे माझे 24 तास कसे वापरायचे
आहे ते लक्षात घ्या. टाइम ब्लॉकिंग इलॉन मस्कची सिस्टम तुम्हाला गुगल करायची आहे, लक्षात घ्या. हे समजून जाईल, हे लक्षात घ्या. 80-20चा रूल काय? 80% कामं करण्यात बसण्यापेक्षा 20% अशी कामं शोधा की जी 80% रिझल्ट देतील. सिलेबसमध्ये तुम्ही बघता ना की कशावर जास्त प्रश्न येणार आहेत त्याच्यावर फोकस द्यायचा. कमी महत्वाचे प्रश्न आहेत का सिलेबस टॉपिक आहे ते थोडे बाजूला ठेवायचे. या पद्धतीने तुम्हाला करायचे. एबीसीडी मेथड. एबीसीडी काय आहे? ए मस्ट डू, बी शुड डू, सी नाईस टू डू, डी डेलिगेट आणि ई एलिमिनेट. म्हणजे करायचंच आहे, केलं तर नाही केलं तर थोडा त्रास होणार आहे, केलं तर बरं पडेल. आलं लक्षात? नाही केलं तर फरक पडणार नाही. मी करायचंच नाही, दुसऱ्याला द्यायचं आहे आणि अशी कामं आहेत की जी मी अजिबातच करणार नाही. ए बी सी डी ई हे टेक्निक वापरलं जातं काही ठिकाणी, लक्षात घ्या. ए आधी, बी नंतर आणि सी टाळायचं आहे, अशा पद्धतीचं. 2 मिनिट रूल. बऱ्याच वेळा आपण काय करतो की एखादं काम जर 2 मिनिटात होणार असेल तर ते करून टाकायचं, नंतर करू मध्ये ठेवायचं नाही. पुस्तक जागेवर ठेवायचं आहे, तुमची बाईक दररोजची स्वच्छ करायची आहे, बाईक जागेवर लावायची आहे, कपडे काढलेले व्यवस्थित अडकवायचे आहेत, तुमचं या ठिकाणी बेड जो असतो तो व्यवस्थित करायचा आहे. या ज्या गोष्टी पटपट होण्यासारख्या आहेत त्या लगेच करून टाका, त्यापुढे ढकलू नका, हे लक्षात घ्या. हे फार गरजेचं असतं, लक्षात घ्या. इट द फ्रॉग नावाचं एक टेक्निक आहे. म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा दिवस चालू झाला की जे अवघड काम आहे ना आज दिवसभर ते पहिल्यांदा संपवून टाका, म्हणजे दिवस सुंदर होतं परत पुढचा. एकदा अवघड काम संपलं की मग सोपी कामं नंतर राहतात. जे जास्त चॅलेंजिंग वाटतं ते काम पहिल्यांदा तुम्ही घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्यासाठी जिम असेल, डिफिकल्ट फोन कॉल असतील, काही त्याच्यामध्ये चॅलेंजिंग काही टास्क असेल तो पहिल्यांदा करायचा आहे. ऑडिट युअर डे सगळ्यात महत्वाचं आहे. टाइम. तुम्ही त्याचं टाइम मॅनेजमेंट करताय पण त्याचं ऑडिट केलं का दिवसभर, आज दिवसभरात मी काय केलं, आज कुठं वेळ वाया गेला, कुठली प्रोडक्टिव्हिटी या ठिकाणी कमी झाली आपली, हे या ठिकाणी मला तपासता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तुम्ही बीएससी असाल, बीए असाल, बीकॉम असाल किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधले असाल, पण तुम्हाला टाइम ऑडिट जमलं पाहिजे, स्वतःच्या टाइमचं ऑडिट आपल्याला करायला पाहिजे, लक्षात घ्या. मग आज कुठे वेळ वाया गेला बघितला तर उद्या तुम्हाला तो वेळ वाया गेलेला टाळता येतो, हे महत्वाचं. त्यासाठी पहिल्यांदा कुठं वाया चाललंय ते कळायला पाहिजे. प्रोडक्टिव्ह डे कसा असावा त्याचे सॅम्पल सांगतो मी, लक्षात घ्या. म्हणजे हे स्टँडर्ड आहेत, सगळ्यांचे सारखे असू शकत नाहीत, वेगळे वेगळे असू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती, तुमची सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, शारीरिक क्षमता, हे लक्षात घ्या. कारण तुमच्यातली काही मुलं असतील की ज्यांना बाबा नाईट शिफ्ट केल्याशिवाय पर्यायच नाही, त्यांचा विषय नाही, त्यांच्यासाठी वेगळं असू शकतं. पण मी एक स्टँडर्ड जे आहेत ते काही सांगतो, हे लक्षात घ्या. की साधारणतः 5-5:30 वाजता उठणारे लोक आहेत की जे उठल्या उठल्या मोबाईल वापरत नाहीत. मग सकाळचं या ठिकाणी घाम येण्यासारखे एक्सरसाइज जे काय असतील ते, त्याच्यानंतर योगा प्राणायाम असेल, वाचन असेल, लक्षात घ्या. 7 वाजेपर्यंत तुमचं ब्रेकफास्ट वगैरे आवरलेलं असतं बऱ्याच लोकांचं, आणि त्यानंतर या ठिकाणी 7 ते 9 हा अत्यंत प्रोडक्टिव्ह टाइम त्यांनी समजलेला असतो. सर्वात महत्वाचं, जास्त काम आपण यावेळेला करू शकतो असेल. दुपारच्या वेळेमध्ये 9 ते 12 मध्ये काही तुमचं रुटीन काम असेल, अभ्यास असेल, इतर गोष्टी असतील. 12, 12:30, 1, 1:30 जे काय असेल ते जेवणाचं टायमिंग तुमचं. त्यानंतर थोडंफार या ठिकाणी स्पोर्ट्समध्ये तुम्ही काय खेळत असाल तर, पुन्हा रिव्हिजन्स, संध्याकाळच्या वेळेला फॅमिली टाइम, जेवण, वाचन, लक्षात. हे जे मी टाइम टेबल सांगतो हे विद्यार्थ्याचं नाही मित्रांनो, लक्षात घ्या. हे एक जनरल टाइम टेबल आहे, लक्षात घ्या. विद्यार्थी म्हणून तुमचं जे टाइम टेबल असलं पाहिजे तुम्हाला बनवायचं, हे समजून घ्या. महत्वाचं एक स्टँडर्ड जे असतात, जे मांडले जातात, जे असायला पाहिजे असं वाटतं, हे लक्षात. वर्क लाईफ बॅलन्स ज्याला म्हणतो आपण, ते टाइम टेबल आहे, लक्षात घ्या. मग तुम्हाला या ठिकाणी काही कामं महत्वाची करायची. एक 90 मिनिटाचा रूल काय आहे? 90 मिनिटं मेंदू फोकस करू शकतो एका गोष्टीवर. मग 15-20 मिनिटानंतर पुन्हा ब्रेक घ्यायचा, 3 तासानंतर पुन्हा ब्रेक. म्हणजे अभ्यासाच्या वेळेला सलग 12 तास अभ्यास करत बसलात असं नका करू. मध्ये थोडा थोडा ब्रेक घ्या, थोडं स्वतः रिलॅक्स व्हा, पुन्हा पुढे जायचं. रिलॅक्स होणं याचा अर्थ मोबाईल स्क्रोल करणं नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय, लक्षात. कामं पुढं का टाकली जातात, दिरंगाई का होते? एकतर मला जमणार नाही असं वाटत असतं त्यामुळे मी ते कामच करत नाही. मला हे जमणार नाही त्यामुळे मी टाळायचं काम करतो. दुसरं काय, परफेक्ट नसेल तर मला करायचंच नाही, मला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात, ती अडचण होते. त्यानंतर या ठिकाणी बोरिंग टास्क मला नाही करायचं, लक्षात असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. कुठून सुरुवात करायची हे माहितच नाही, लक्षात. किंवा या ठिकाणी इतके ऑप्शन्स असतात की मला निर्णयच घेता येत नाही, डिसिजन फटीक ज्याला म्हणतात, लक्षात घ्या. त्यामुळे कामाला उशीर होत असतो. आणि इन्स्टंट ग्रॅटिट्यूड ज्याला म्हणतो आपण, मोबाईलच्या माध्यमातून जे इन्स्टंट डोपामाइन मिळतं त्याच्यावर, तो एक महत्वाचा प्रॉब्लेम आपल्याकडे, लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळेला एक लक्षात आहे त्याच्यामध्ये की मी माझं एक्झाम्पल सांगेल. मी ज्या वेळेला काही लोकांशी बोलत असतो की मला माझं पुस्तक हे 25 फेब्रुवारीला वर्धापन दिनाला प्रकाशितच करायचं आहे, मग काही लोक म्हणतात सर आपण याला थोडासा वेळ द्यायला पाहिजे कारण हे अजून इतकं परफेक्ट झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये ना. मग मला एक मी म्हणतो की आपल्याला टाइमलाईन महत्वाची आहे,
थोड्याशा चुका राहत असतील, प्रयत्न करा, थोड्या राहत असतील तर चालतील, पण पहिल्यांदा ती टाइमलाईन फॉलो करा. आलं लक्षात? हे झाल्यामुळे माझं एक झालं की दरवर्षी ते पुस्तक त्या वेळेत येतच. कारण हे सगळ्यांना माहिती आहे, टाइमलाईन डिक्लेअर केली सरांनी तर ते करावंच लागणार आहे त्याच्यामध्ये. मी जर म्हटलं असं की परफेक्टच होऊ द्या, तर मी असंही बघितलं की त्यावेळेला सुरू करत असताना एक पुस्तक एका व्यक्तीचं त्यांनी घेतलेलं होतं. त्यात 3 वर्ष झाली तर अजून पुस्तकच तयार झालं नाही. का? तर ते त्या परफेक्ट लेव्हलला पोहोचलं नाही. आलं लक्षात? ह्यातला फरक समजून घ्या त्याच्यामध्ये, की तुम्ही चुका सुधारा, चुका लक्षात येतील, सुधारता येतील, पुढे जाता येईल. पण 100% परफेक्शनिस्टच्या नादात लागून काहीच करायचं नाही, अजिबात करू नका. तुम्हाला पुढे जावं लागणार आहे, लक्षात त्याच्यामध्येतनं. हे थोडंसं दिरंगाई होण्याची कारण आहे, ती समजून घेतली पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात त्याच्यामध्ये, की विचार आला की लगेच काम चालू केलं पाहिजे. पहिल्या 5 सेकंदात तुम्हाला काम चालू करता आलं पाहिजे. जर एखादा विचार आला तर ती दिरंगाई टाळता येते, लक्षात घ्या. 2 मिनिटात जी कामं होतात ते सुरू तर करा, मग बघू पुढं. म्हणजे व्यायामाचा कंटाळा असणार आहे ना, चल 2 मिनिटं करून तर बघू पुढे काय होते. मग ते 2 मिनिटं करत ते एकदा सुरू होतं. मग 21 दिवसामध्ये तुम्हाला त्याची सवय लागते, मग तुमची लाईफस्टाईल बनते. आलं लक्षात? जर्नी ऑफ 1000 स्माइल स्टार्टिंग विथ सिंगल स्टेप. ह्या हजारो मैलांचा प्रवास जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी एकाच पहिल्या पावलापासून सुरू होणार आहे, लक्षात त्याच्यामध्येतनं हे समजून घ्यायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी मोठी कामं ब्रेकडाऊन करा, तुकडे करा. म्हणजे तुम्हाला एक मोठा टॉपिक शिकवायचा आहे, संपवायचा आहे त्याच्यामध्येतनं. पूर्ण पुस्तक 150 पानाचं, 1000 पानाचं संपवायचं आहे तुम्हाला, तर 50-50 पानाचे ब्रेक करूया, हळूहळू संपवून घेऊया, दररोज थोडं वाचत जा. हे करता येण्यासारखं आहे, लक्षात त्याच्यावर. रिवॉर्ड सिस्टम जरा या ठिकाणी काय झालं की स्वतःला अचीवमेंट करा. सगळ्यात महत्वाचं पब्लिक कमिटमेंट करा. पब्लिक कमिटमेंट म्हणजे काय? गेल्या वर्षी केलं होतं, यावर्षी आपण करणार आहोत काय, की दररोज सकाळी 40 मिनिटाचं वॉकिंग करायचं आहे, या ठिकाणी वर्कआउट करायचं आहे आणि त्याचे स्क्रीन शेअर करायचे आपल्याला. स्क्रीनशॉट काय करतो, ग्रुपवर टाकायचं आहे. का तुम्ही मित्राला सांगितलं उद्या सकाळी ग्राउंडला यायचं आहे. हे एकमेकांची कमिटमेंट. म्हणजे ज्या गोष्टी एकट्याला होत नाहीत असं वाटतंय, एकट्यामुळे मला या ठिकाणी त्याची सातत्य राहत नाही असं वाटतंय, तिथे पब्लिक कमिटमेंट निर्माण करा. हे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स म्हणतात ना, आपल्यावर स्वतःवरच तयार करायचे. म्हणजे या माध्यमातून देखील काही गोष्टी होऊ शकतात, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, नाही केलं तर काय होईल याचं व्हिज्युअलायझेशन करायला चालू करा. अरे मी जर नाही केलं तर मी कसा दिसेल पुढच्या याच्यामध्ये, व्यायाम जर मी नाही केला तर काय घडू शकतं, अभ्यास जर नाही केला तर काय घडू शकतं, हे लक्षात त्याच्यामध्ये. म्हणजे विनोदानं बऱ्याच वेळा म्हटलं जातं बघा, की सगळे रस्त्यानं जात असताना या ठिकाणी वडिलांनी मुलगा जात असतात आणि एक व्यक्ती तो त्या ठिकाणी भीक मागत असतो. तर या ठिकाणी त्या मुलगा विचारत, हा व्यक्ती काय करतोय? तर वडील त्याला सांगतात की याने शाळेत असताना अभ्यास नव्हता केला, त्यामुळं असं आहे. मग तो मुलगा दरवेळेला अभ्यास चुकायच्या वेळी त्या डोळ्यासमोर ते चित्र यायचं, अभ्यास नाही केला तर मला भीक मागायला लागेल, माझं काही पुढचं चांगलं होणार नाही. तर तुम्हाला या पद्धतीचं काही व्हिज्युअलायझेशन करता आलं तर तुम्ही पुन्हा ट्रॅकवर येऊ शकता. ही सवय आपल्याला लागली पाहिजे, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की हे डिजिटल डिस्ट्रॅक्शन जे आहे ना, त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. म्हणजे आपला जो वेळ जातोय, तुम्ही तुमचे स्क्रीनशॉट काढून बघा की युट्यूबला किती वेळ जातो, व्हॉट्सअपला किती जातो, रील्सला किती जातो, त्याच्यामध्ये गेम बघण्यासाठी किती, गेम खेळण्यासाठी किती वेळ जातो, आणि हा कसा टाळता येईल आपल्याला, त्याच्यावर थोडंसं काम करणं गरजेचं आहे, लक्षात त्याच्यामध्ये. म्हणजे माझ्या दिवसभराच्या रुटीनमध्ये दररोजच्या ज्या काही 4 ते 5 कमीत कमी ऑनलाईन मिटिंग असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी संपूर्ण राज्यभराचं नेटवर्क व्हॉट्सअपवर आहे, लक्षात घ्या. संपूर्ण राज्यभराचं नेटवर्क जे आहे ते व्हॉट्सअपवर काम करतो, पोर्टलवर काम चाललेलं असतं, ऑनलाईन मेलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून देखील 4 तास, साधारणतः 4 ते 4.5 तास मोबाईलचं टायमिंग हे मोबाईलचं आहे. आणि टॅबवर असल्यामुळं झूमच्या मीटिंग वगैरे जे आहे त्या टॅबवर असतं, त्यामुळे त्याच्यात कॅल्क्युलेट होत नाही. पण ते मिनिमाइज करण्याचा प्रयत्न मी केला. म्हणजे करत असताना काय केलं की मेन मोबाईलवरून सोशल मीडियाच्या लिंक सगळ्या डिलीट केल्या. म्हणजे ती लिंक आली की क्लिक करा, स्टेटसला जायचं, लिंक लागली क्लिक करा, आणि एक बघायला गेल्यानंतर पुन्हा स्क्रोल करत राहा. हा वेळ थांबला. त्याच्यानंतर लक्षात आलं की आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी अजून डिस्टर्ब करतायत, मग ते ऍप यातनं अनइन्स्टॉल करता येतील, किंवा ते फोकस मोडला ठेवले की ते डिसेबल राहतात. जेवढा वेळ बघायचा तेवढाच द्या. आणि त्याच्यानंतर एक वेळ ठरला की हा अर्धा तास वेळ आहे, अर्ध्या तासामध्ये आपल्याला ज्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांचे सोशल स्टेटस काय अपडेट झालेले आहेत, फेसबुकवर काय अपडेट झाला, इन्स्टावर काय अपडेट झालं, आता तुमच्यामध्ये ट्रेंड काय चालू आहे. म्हणजे मी वेळ कमी केला, म्हणजे डिस्कनेक्ट नाही झालो. मला ते प्लॅन करता आलं की मला मुलांच्या मध्ये काय चाललंय हे समजून पण घ्यायचं आहे, अपडेट काय त्या पण घ्यायच्या आहेत, पण दिवसभर तेच करत बसायचं नाही आहे. हे प्लॅन करणं शक्य होतं, हे तुम्ही प्रत्येकाने करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. तुम्हाला दिवसाची सुरुवात झाल्यानंतर ठराविक 1 तासामध्ये आपल्याला मोबाईल वापरायचा नाही. आता लेक्चरसाठी मोबाईल वापरायचाच आहे आपल्याला, मग या ठिकाणी त्याच्यानंतर किंवा त्या नोटिफिकेशन सोशल मीडियावर जायचं नाही, याचा विचार करू शकतो आपण. मी जसं सांगितलं तसं ऍपला टाइम लिमिट सेट करा, हा ऍप एवढाच वापरायचा आहे.
करता येतं. फेसबुक 15 मिनिटं, इंस्टाग्राम दररोजच्या अर्धा तासच दिलाय मी त्याच्यामध्ये, कमी करा त्याच्यामध्ये, तेवढ्या वेळेत तुम्ही वापरा. हे जर तुम्ही कराल, टाइम त्याला जर सेट केला, ते रिस्ट्रिक्ट होतं बंद करतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की वेदांती आहे नागपूरमधून, तिला व्हॉट्सअप कॉल केला तर ती म्हणायची व्हॉट्सअप कॉल करू नका, मला कट करा आणि नॉर्मल कॉल करा. मी काय विचारलं तर तिला सांगितलं, तिला तिच्या घरच्यांनी टाइम लिमिट घालून दिलेलं होतं की तिला व्हॉट्सअप कॉलवर बोलली जरी पण ते तिच्या डिजिटल या ठिकाणी क्लॉकमध्ये कनेक्ट काउंट व्हायचं आणि तिचा टायमिंग कमी व्हायचा त्याच्यावरती. हे ऑडिट आपल्याकडे आहे का? 10वीच्या एक विद्यार्थिनीकडे हे ऑडिट असेल तरी आपल्याकडे आहे का त्याच्याबाबतीत या पद्धतीचा विचार हा आपण थोडासा सेट करायला पाहिजे. लक्षात घ्या. शक्यतो अभ्यासाच्या वेळेला किंवा मी जसं सांगितलं जसं रात्री 10 ते सकाळी 6 तरी कमीत कमी आपल्याला मोबाईल आपल्यापासून लांब ठेवता येईल का यासाठी प्रयत्न करू आपण, हे लक्षात घ्या. आणि नको असणारे अकाउंट अनफॉलो करा, हा फार महत्वाचा भाग आहे. लक्षात घ्या. आपला वेळ हा याच गोष्टीतनं जातो की बऱ्याच वेळा अनवॉन्टेड काही आपण फॉलो करून ठेवलेलं असतं, हे लक्षात त्याच्यामध्ये. वेळ ही तुम्हाला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. काही लोकांचं रुटीन सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांची सुरुवात दिवसाची 4:30 वाजता व्हायची, पहाटे 18 तास काम करायचे. लक्षात. महात्मा गांधींचं अवरली ट्रॅकिंग असायचं, प्रत्येक तासाला काय झालं याचं ट्रॅकिंग त्यांच्यात असायचं. लक्षात. सुंदर पिचाई 6:30 वाजता त्याचं काम चालू होतं पहिल्या, एक लक्षात घ्या. मुकेश अंबानींचं 5:30 वाजता या ठिकाणी काम चालू व्हायचं. लक्षात. फॅमिली टाइम सकाळचा जो असतो सगळ्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी रतन टाटा 6:30 वाजता त्यांचं टायमिंग चालू व्हायचं, सकाळचे 2 तास वाचनासाठी असायचे. एलॉन मस्क 5 मिनिटांमध्ये त्याचा दिवस 5 मिनिट ब्लॉक आहे त्याच्यामुळे तो दिवसभराचं प्लॅन करतो. लक्षात घ्या. लक्षात. त्यानंतर टिम कुक आहे, ऍपलचा जो 3:45 वाजता त्याचा दिवस चालू होतो. बिल गेट्स वर्षातून 2 आठवडे ते एकटे असतात, कुणालाच भेटत नाही. लक्षात. स्वतःला टाइम देणं आणि मॅनेज करणं, हे लक्षात घ्या. वॉरन बफेट 80% वेळ वाचनामध्ये जातो आणि एम एस धोनी 6 वाजता या ठिकाणी वर्कआउट चालू झालं असतं, 10 वाजता झोप चालू झाली असते, झोपलेला असतो तो. लक्षात द्यायचं. हे तुम्हाला माहित असणारे काही नावांच्या पैकी सांगितले. लक्षात घ्या. काही आपल्याबद्दल असणारे काही मिसअंडरस्टँडिंग ज्याला म्हणतो आपण, मला वेळच नाही, तुमच्या प्रायोरिटी चुकलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. वेळ प्रत्येकांना सारखा आहे, तुम्हाला प्रायोरिटी सेट करता येत नाही, लक्षात घ्या. मल्टीटास्किंग मध्ये प्रोडक्टिव्हिटी असते, अजिबात होत नाही. मल्टीटास्किंग मध्ये तुम्ही जे ब्रेन स्विच करता त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी 40% कमी झाली असते. जास्त तास काम म्हणजे जास्त उत्पादन, अजिबात नाही. प्रोडक्टिव्ह काम म्हणजे डीप वर्क करण्यासाठी 4 तास काम केलं तर 12 तासाचं तुम्हाला आउटकम मिळू शकतं. ही प्रोसेस तुम्हाला समजली पाहिजे. प्लॅन केला तर लॉकअप होतं, अजिबात होत नाही. प्लॅन केला तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं. लक्षात. प्लॅनिंग केलं तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं. रात्रीचा अभ्यास उत्तम. सायकोलॉजी हे सांगते किंवा या ठिकाणी सायन्स काय सांगतं, सकाळी तुमचा ब्रेन जास्त फ्रेश असतो. टाइम मॅनेजमेंट जन्मजात असतं का? नाही, ते शिकलेली कला असते. लक्षात घ्या. वेळ वाया गेला तर काय, आज 1 तास वाया गेला तर काय, दररोज 1 तास वाया गेला तर काय होईल, बरोबर. याचं कॅल्क्युलेशन लक्ष. दररोज 1 तास वाया गेला तर 70 वर्षामध्ये 3 वर्ष तुमची वाया गेली. 1 तास वाया गेला तर. आज 5 तास आपले जात आहेत मोबाईलवर. याचा विचार थोडस करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. मग काय करायचंय आपल्याला हे सगळं कळत असताना, तर तुम्हाला तुमच्या वेळेचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे. लक्षात. अशामध्ये म्हणजे मी 1 जून ते 31 मे पर्यंतचं 2026-27चं माझं कॅलेंडर डिक्लेअर केलं. ते माझ्या स्टाफला माहित आहे, आपल्या महत्वाचे जे काही प्राचार्य प्रमुख, जिल्हा समन्वयक यांना माहित आहे की मीटिंगचं टायमिंग काय असेल, विभागीय दौरे कधी असतील, विद्यार्थी संवाद कधी असेल, हे लक्षात. त्याच्यावर वर्षभराचं प्लॅन करून दिलेलं असल्यामुळं माझी प्रोडक्टिव्हिटी वाढली. म्हणजे 158 दिवस मी प्रवासात आहे या वर्षाच्या इथे. लक्षात घ्या. 158 दिवस प्रवासात आहे तरी देखील मी तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ दिलेला आहे. म्हणजे मी कधीही तुमच्या मीटिंग टाळलेल्या नाहीत. कुठल्याही जे जिल्हा समन्वय, जिल्हा नियोजन, करिअर संसद असणारी सगळ्या मीटिंग या ठिकाणी करतो का, तर प्लॅन केलेलं असल्यामुळे. म्हणजे मला असं होत नाही की बाबा की आता हे काम आहे पण माझ्या हातातलं काम संपलेलं आहे, त्याच्यात जाते सोडा, त्याच्यात जा, हे करावं लागत नाही. प्लॅन केलेलं असल्यामुळं आणि हे सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शक्य आहे. लक्षात घ्या. तर हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला तुमचं प्लॅनिंग असे बनवावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे की टाइम मॅनेजमेंट काय आहे. तुम्ही पहिल्यांदा 24 तासाचा दिवस हा 3 भागांमध्ये विभागायचा आहे. 8 तास झोपेसाठी ठरवूया, 8 तास अकॅडमिकसाठी ठरवूया. आता ह्या 8 तासामध्ये जे उरलेले 8 तास आहेत ना, त्यातला सोशल मीडिया किती, त्यातलं वाचन किती, त्यातला व्यायाम किती, हे 8 तास तुमच्या आयुष्याला दिशा देणारे 8 तास आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. टाइम मॅनेजमेंट. गेलेला वेळ परत येत नाही. कायदा पाळा, गतीचा काळ मागे लागला, थांबला तो संपला, असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला तो या ठिकाणी वेळ पाळावी लागणार
आहे. ज्याला हे गणित समजलं हे लक्षात घ्या, त्याच्या दृष्टिकोनातलं आयुष्य सहज सुंदर आहे. हे त्या महाराष्ट्रामध्ये आपण बोलतोय, ज्या महाराष्ट्रामध्ये आज लाखो विद्यार्थी वयाच्या 25 नंतर 35 पर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आयुष्याची 10 वर्ष वाया घालवत आहेत. हे लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. हे मी तुम्हाला हे सांगतोय की तुमच्या आयुष्याची गणित इतकी परफेक्ट असायला पाहिजेत, प्लॅनिंग इतकं परफेक्ट असलं पाहिजे. वयाच्या 21 वर्षापासून 25 वर्षापर्यंत तुम्हाला तुमचं चांगलं उत्पन्नाचं सोर्स तयार करता आला पाहिजे. अर्ली स्टार्ट त्याचाही फायदा होतो ना आपल्याला, त्याचा विचार आपण करायचा आहे. लक्षात घ्या, टाइम मॅनेजमेंट हा लाईफस्टाईलचा भाग आहे, समजून घ्या. आजच्या सत्रामधनं ज्या गोष्टी आपण बघितल्या त्याचा एकच वापर करा, टू स्टार्ट प्लॅन टू युअर डे. तुमचा दिवस प्लॅन करायला सुरुवात करा. दररोजचा दिवस प्लॅन करा. आज चुकला परत दुरुस्त करा, परत रिवाइज करा, परत दुरुस्त करा. लक्षात त्याच्या बाबतीत. आणि याच्यासाठी काही गरजेचं नाही आहे की तुम्हाला तुमची म्हणजे आतापर्यंत केलं नाही ठीक आहे, पण आता करू शकतो मी. दररोजचं ऑडिट करायला चालू करा टाइमचं. लक्षात घ्या. आणि प्रत्येक सेकंदाची किंमत ₹1 पकडा. हे फार गरजेचं आहे. 84,400 रुपये दररोजचे. किती खर्च केले आणि किती इन्व्हेस्ट केले दररोज ऑडिट करायला सुरुवात करा. रुपयात मांडा गणित, रुपयात मांडायला सुरुवात करा. आज 4 तास वाया घालवले, आज 10 तास वाया घालवले. 36,000 रुपये मी आज वाया घालवले. मी 10 तास अभ्यास केला, 36,000 रुपये मी इन्व्हेस्ट केले. बॅलन्स शीट मांडायला चालू करा. मी इन्व्हेस्ट किती केले आणि एक्सपेन्सेस खर्च किती केला त्याच्यावर. इन्व्हेस्ट केलेल्या गोष्टींवर नंतर रिटर्न्स मिळणार आहेत, खर्च केलेल्या गोष्टीवर रिटर्न्स मिळणार नाही. तितकं जरी समजलं तरी वेळ जपून वापरायला चालू करू. टाइम इज मनी याचा अर्थ हा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. तर आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. तरी आज मी 1 मिनिट तुमचा वेळ जास्त घेतला. आज या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार म्हणून उद्या भेटण्याचे आश्वासन असेल, तर आपण इथंच थांबूया. धन्यवाद.